ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी पक्षातून फुटून वेगळा गट स्थापन केल्याची माहिती आहे। ऑपरेशन टायगर समोरील कायदेशीर आव्हानांबाबत माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्याशी संवाद साधलाय पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर यांनी। पाहूया। महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्ष फुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्या फुटी संबंधातल्या न्यायालयीन निकाल आणि घटनेतील तरतुदी याविषयी चर्चा करण्यासाठी पुढारी न्यूजवर आज आपल्या समवेत आहेत ज्येष्ठ विधिज्ञ महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेसर। अणे सर, आपलं स्वागत। अणे सर, नमस्कार। अणे सर, सामान्य माणसांना आज जे काही प्रश्न आहे त्यातला पहिला प्रश्न असा आहे की निवडून आलेले खासदार त्यांचा पक्ष बदलू शकतात का? म्हणजे असं कायद्यात करता येईल का हा प्रश्न आहे। त्यांनी करायला हवं का नको मृणाल, हा एक मॉरल प्रश्न असतो आणि त्याच्याबद्दल चर्चा करण्यात काही अर्थ नाही। प्रत्येकाला स्वतःचं वैयक्तिक मत असू शकतं, पण कायद्यामध्ये याची काय तरतूद आहे याचा विचार करता पक्ष बदलल्यानंतर निवडून आलेले जे कॅन्डिडेट्स असतात त्यांच्या कायद्यातील स्थितीला काय होईल याचा आपल्याला वेगळा विचार करायचा असतो आणि त्यासाठी घटनेच्या 10th शेड्यूलमध्ये तरतूद केलेली आहे। मला 10th शेड्यूल हे डिस्क्वालिफाय करणारं शेड्यूल आहे। शेड्यूलचा मराठी शब्द मला सुचत नाहीये एकदम, परिशिष्ट म्हण किंवा घटनेचा एक भाग असतो तो, ज्याच्यामध्ये निवडून आलेले लोक अपात्र केव्हा होऊ शकतात याबद्दल डिस्कशन आहे। आत्ताची जी स्थिती आहे महाराष्ट्रातली तिचं रिफ्लेक्शन एक्सेप्शन्स खाली एक भाग आहे त्याच्यामध्ये येतं। सध्याच्या परिस्थितीत 9 MPs जे शिवसेनेचे आहेत यापैकी 6 जण शिवसेनेच्या बाहेर पडलेले असून ते सत्ता पक्षाला सपोर्ट करायला जायचा विचार करतायत। ही स्थिती वेगवेगळ्या तऱ्हेने आपल्याला आकलन करता येते। घटनेमध्ये याला मर्जर म्हणतात, मर्जरची प्रोव्हिजन आहे ती। मर्जर म्हणजे मिसळणं, एकत्रित होणं। हे 6 लोक उठून प्रस्थापित सत्ता पक्षामध्ये म्हणजे भाजपमध्ये जाऊ शकतील, ही एक ऑप्शन आहे त्यांच्या पुढे। दुसरी ऑप्शन आहे की ते दुसऱ्या कुठल्या तरी पक्षामध्ये जाऊ शकतील। आपल्या महाराष्ट्रापुरता विचार केला तर त्यांना उठून शिंदेच्या शिवसेनेमध्येही जाऊन बसता येईल। हीच स्थिती कलकत्त्यामध्ये जे इलेक्शन झालं त्याच्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये दिसून येते। त्यातील काही लोक उठून एका नॉर्थ ईस्ट इंडियन काँग्रेसमध्ये जाऊन जॉईन व्हायचा विचार करतात। तेव्हा दुसऱ्या एखाद्या पक्षात बसणं, तो सत्तेत असायला पाहिजे असं काही नाही, पण दुसऱ्या एखाद्या पक्षातही ते जाऊन बसू शकतात। एक तिसरी तरतूद आहे की हे लोक स्वतःचाच एक गट किंवा पक्ष म्हणून अस्तित्व जाहीर करू शकतात, पण त्यांना पक्ष या रूपात अस्तित्वात असायला हवं। वेगळा गट आणि आम्हाला शेंडाबुडखा काही नाही असं म्हणून त्यांचं अस्तित्व नाही राहू शकत। त्यांना एखाद्या पॉलिटिकल पार्टीमध्येच असावं लागेल, मग त्यांना स्वतःची पॉलिटिकल पार्टी देखील फॉर्म करता येईल। या 3 ऑप्शन्समध्ये विचार केला जातो। थोडं तुम्हाला मी पुढला कायदा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय कॉन्ट्रोवर्सी आहे। गोव्यामध्ये असं घडलं होतं आणि गोव्यामध्ये असं जेव्हा घडलं तेव्हा ज्या लोकांनी पक्षांतर केलं त्यांच्याबद्दल हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली होती, जिचा निकाल न्यायमूर्ती पितळे आणि न्यायमूर्ती लड्डा यांनी दिलेला आहे। त्याच्यामध्ये ते म्हणतात की लोक जेव्हा आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा
डीम्ड मर्जर होतो आणि ते प्रोटेक्ट केल्या जातात 10th शेड्यूल खाली. ह्या आधारे गोव्यातल्या लोकांनी जे केला होता पक्षांतर ते प्रोटेक्ट केल्या गेलं आणि त्यांचा स्टेटस कायम ठेवल्या गेला. याच्या विपरीत एक विचारधारा आहे आणि आपले काँग्रेसमधले जे नावाजलेले वकील आहेत कपिल सिब्बल आणखीन सिंघवी, हे ती विचारधारा मांडताना असं म्हणतात की हे बरोबर नाही. दोन गोष्टी व्हाव्या लागतात. एक तर तुमच्या पक्षाने ठरवावं लागतं की आम्ही असं मर्ज करणार आहोत आणि मग दुसरं जे मर्ज करणार आहेत त्यांची संमती असावी लागते. नुसतं डीम्ड करता येत नाही, ऍक्च्युअली हे घडायची गरज आहे आणि असं जर घडलेलं नसेल तर हे मर्जर होणार नाही अशी स्थिती या जस्टिस पितळे आणि लड्डा यांच्या जजमेंटच्या विरोधात मांडण्यात येते. सर खूप धन्यवाद. जस्टिस पितळे आणि जस्टिस लड्डा त्या पार्श्वभूमीवर आज जे 6 खासदार बाहेर पडायच्या तयारीत आहेत ते शिवसेना शिंदे गटाचा भाग होऊ शकतात का, की राजकीय पक्षाच्या संमतीशिवाय हे होणं शक्य नाही, ही उद्धव ठाकरे यांच्या गटांनी पुढे केलेली आर्ग्युमेंट प्रत्यक्षात येऊ शकते? याच्यामध्ये आपण लीगल विचार करताना जे निर्णय झालेत ते आपल्या लक्षात घ्यावं लागतं. असं करता येत नाही असं जर ते त्यांनी केलं, असं जाऊन जॉईन झाले तर ते डिस्क्वालिफाय झाले अशी म्हणणारी याचिका 10th शेड्यूल खाली माननीय स्पीकर पुढे उद्धव ठाकरेच्या गटाच्या शिवसेनेला किंवा दुसऱ्या कुठल्या तरी MLA ला लावावी लागेल. मग त्याच्यात विचार होईल. आपणहून त्याचं काही होत नसतं, ही पोझिशन ऍक्सेप्टेबल राहते, पण ती चॅलेंज करता येईल. आता चॅलेंज करताना जे 6 MPs आहेत ते आधार जस्टिस पितळे आणि जस्टिस लड्डांच्या जजमेंटचा घेऊ शकतात. त्याच जजमेंटच्या धर्तीवर नंतर जस्टिस कर्णिकांनी एक निर्णय दिलेला आहे. पितळे आणि लड्डांच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात जी याचिका झाली होती ती सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे. त्याचं फेटाळताना कारण देताना त्यांनी म्हटलं की ही आता याचिका अर्वाचीन राहिली नाही, दिस इज नॉट करंट. याच्यातली कॉन्ट्रोवर्सी आता ऍक्टिव्ह नाहीये कारण पुढलं इलेक्शन होऊन गेलेलं आहे. आम्हाला या कॉन्ट्रोवर्सीत आता जाण्याची इच्छा नाही. म्हणजे थोडक्यात मेरिटवर त्यांनी रिजेक्ट केली नाही, प्रोसिजरल कारणांनी त्यांनी खारीज केली. पण खारीज करताना ते असंही म्हणालेत की इतर याबाबतच्या केसेस आमच्या पुढे पेंडिंग आहेत, त्याच्यामध्ये कदाचित या गोष्टीचा निकाल लागू शकतो. आता इतर केसेस म्हणजे कुठल्या? गोव्यातून वर गेलेल्या बाकीच्या काही केसेस सुप्रीम कोर्टात अजून कायम आहेत. सुभाष देसाईंनी शिवसेनेच्या बाबत केलेली केस अजून निकालात निघाली नाही, ती पेंडिंग आहे. चंद्रचूडांनी आपल्याला आठवत असेल तर त्याच्यात एक इंटरिम ऑर्डर दिली होती, पण ती केस फायनली डिस्पोज झालेली नाही. त्याच्यात देखील हा प्रश्न उद्भवतो. तेव्हा हे प्रश्न सुप्रीम कोर्टापुढे फायनली सेटल झालेले नाहीयेत, हायकोर्ट लेव्हलला महाराष्ट्रात सेटल झालेले आहेत. या प्रश्नांमध्ये जर आपण बाळासाहेब उद्धव ठाकरेंच्या बाजूनी विचार करायचा म्हटला तर त्यांची ऑब्जेक्शन अशी असू शकतात की हा डिसिजन सर्वप्रथम पक्षाला घ्यावा लागतो आणि पक्षाने हा डिसिजन जर घेतला नाही तर MLAsना किंवा MPsना आपला पक्ष सोडून बाहेर जायची मुभा नाही. ते जर गेले तर ते डिस्क्वालिफाय होणार आणि याची कंप्लेंट ते रितसरप्रमाणे स्पीकर साहेबांपुढे करू शकतात. दुसरं ते म्हणू शकतात की असा निर्णय जर पक्षाने घेतला की तुम्ही बाहेर पडू शकत नाही, तर ह्या निर्णयाच्या विरुद्ध त्यांनी ऍक्शन घेतली तर ते सरळ डिस्क्वालिफाय होतील. म्हणजे थोडक्यात त्यांचं अस्तित्वच नष्ट होईल ऍज MP और MLA. तेव्हा हे प्रबळ कारण उद्धव ठाकरेजींची सेना निश्चितपणे मांडून स्पीकर पुढे जाऊ शकते. स्पीकर पुढे हे मॅटर आल्यानंतर ते ठरवताना जस्टिस पितळे आणि जस्टिस लड्डांचं जे दुसरं मत आहे ते लक्षात घेऊन स्पीकरला विचार करावा लागेल. आता
कायद्याच्या दृष्टिकोनातून म्हणायचं झालं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मत हे मुंबई हायकोर्टाच्या मताच्या वर नसू शकतं. इट इज सब्जेक्ट टू द जजमेंट ऑफ द बॉम्बे हायकोर्ट. बरोबर. त्याच्यामुळे त्यांचं मत मला नाही वाटत स्पीकर ऍक्सेप्ट करू शकतील. स्पीकरला ते बहुतेक रिजेक्ट करावं लागेल. पण कहाणी इथे संपत नाही. स्पीकरनी रिजेक्ट केलं म्हणून फायनलिटी येते असं नव्हे. स्पीकरच्या निर्णयाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये याचिका केली जाऊ शकते आणि ती याचिका सुद्धा जर उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या म्हणण्याविरुद्ध ठराव झाला तर ती सुप्रीम कोर्टात जाऊ शकते. जर उद्धव ठाकरेंच्या म्हणण्याच्या प्रमाणे ठराव झाला तर हे 6 लोक डिस्क्वालिफाय होऊ शकतात. सर, आपण उद्धव ठाकरे कोणती बाजू घेऊ शकतात किंवा मांडू शकतात याचं अत्यंत चांगलं आणि विस्तृत विवेचन केलं. एकनाथ शिंदे गटाचा 6 आमदारांना क्वालिफाय करा आणि आमच्याकडे येऊ द्या असं म्हणण्यासाठी काय युक्तिवाद असू शकेल? नाही, क्वालिफाय करा हे कोण म्हणणार? ते 6 आमदार स्वतः म्हणणार ना. 6 खासदार ते म्हणणार आम्ही आज वेगळे झालेलो आहोत हो. आणि आम्ही कुठल्या तरी पार्टीशी ते मर्ज तरी व्हावे लागतील किंवा कुठल्या तरी पार्टीला त्यांनी जाऊन सपोर्ट तरी करावं लागेल किंवा त्यांना स्वतःची पार्टी प्रस्थापित करावी लागेल. हे त्यांना पुढलं पाऊल उचलणं भाग आहे. त्याच्याशिवाय 10th शेड्यूलचं प्रोटेक्शन त्यांना नाहीये. तेव्हा त्यांना म्हणावं लागेल की आम्ही भाजपमध्ये जातो किंवा त्यांना म्हणावं लागेल, आणि ज्याची शक्यता जास्त आहे, की आम्ही उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेमध्ये जातो किंवा आम्ही एक वेगळा पक्ष निर्माण करतो. पण तो वेगळा पक्ष निर्माण करणं हे माझ्या मते सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन आहे, कारण अशा पक्षाचं अस्तित्वच नाहीये आणि 6 लोकांचा पक्ष होत नाही. एक ग्राउंड लेव्हलला पार्टी लागते, तशी पार्टी यांची कुठलीच नसल्यामुळे अस्तित्वात असलेल्या पार्टीकडे जाणं हाच एक मार्ग त्यांच्या पुढे उघडा आहे. तर ह्या मार्गाचं जर ते गेलेत तर त्यांना भाजपमध्ये तरी जावं लागेल, ही शिवसेना आपले एकनाथजी शिंदेकडे तरी जावं लागेल किंवा अजून कुठल्या काँग्रेसमध्ये जावं लागेल, एनसीपी मध्ये जावं लागेल, कुठल्या तरी पक्षात त्यांना जावं लागेल. हे त्यांनी जर केलं तर मग स्पीकरला पितळे आणि लढ्ढा जजेसच्या निर्णयाप्रमाणे वागणं बंधनकारक राहील. हे त्यांनी केलं नाही तर ते डिस्क्वालिफिकेशन फेस करणार. तेव्हा तसं जर पाहिलं तर आता या 6 MPs वर पाळी आलेली आहे की त्यांना ऑप्ट करावं लागेल की आम्ही आता यापुढे काय करू, आणि त्यांच्या ऑप्शनवर त्यांचं पुढलं भवितव्य अवलंबून राहील. सर, लोकसभेमध्ये सध्या 2 पक्षांमध्ये फूट पडायची चिन्ह दिसत आहेत. TMC मधली फूट खरं तर चिन्ह म्हणता येणार नाही. ती बाहेर पडलेल्या खासदारांची छायाचित्र प्रकाशित झालेली आहेत आणि ते एका पक्षामध्ये विलीन झालेले आहेत. शिंदेंच्याकडे येणारे खासदार बाहेर पडतायत आणि तो प्रोसेस सुरू आहे. या दोन्ही घटनांमध्ये काही गुणात्मक बदल आहेत का, आणि ते गुणात्मक बदल असतील तर ते कशा प्रकारचे आहेत? मी जे न्यूजपेपरमध्ये वाचलंय त्या बेसिसवर फॅक्ट्स मान्य धरतोय. तृणमूल काँग्रेसच्या संदर्भात जे पार्लमेंटमध्ये घडतंय त्याच्यात बाहेर पडलेले जे त्यांचे MPs आहेत त्याने जाऊन दुसऱ्या पक्षाला जॉईन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना 10th शेड्यूलमध्ये प्रोटेक्शन मिळतं. ही स्थिती अजून महाराष्ट्रात आलेली नाहीये. महाराष्ट्रामधले 6 MPs हे उद्धव ठाकरेजींच्या पक्षाच्या बाहेर जाऊन दुसऱ्या एखाद्या पक्षामध्ये अजून मर्ज झालेले नाहीत किंवा स्वतःचं काही त्यांनी वेगळं अस्तित्व एक्झिस्टन्समध्ये आणलं नाहीये. अशी सिच्युएशन असताना एक क्वालिटेटिव्ह फरक दोन्ही सिच्युएशन्समध्ये आहे. पण हा इट इज अ मॅटर ऑफ टाइम. आपल्याला दिसतंय तेवढ्या
फ्युचरमध्ये, फोर्सिएबल फ्युचरमध्ये निश्चितपणे बाहेर पडलेले शिवसेनेचे 6 एमपीज ना एक विकल्प ऍक्सेप्ट करावा लागेल, आयदर एखाद्या दुसऱ्या पक्षात जाणं किंवा स्वतःचं अस्तित्व कायम करणं ऍज अ ग्रुप. आणि त्याच्यात दुसऱ्या पक्षात जाणं हे प्रॅक्टिकल आणि लिगली करेक्ट सोल्युशन मला दिसतंय. वेगळा ग्रुप एस्टॅब्लिश करण्याकरता त्यांच्याकडे वेगळी पॉलिटिकल पार्टी नसल्यामुळे ते वेगळा ग्रुप एस्टॅब्लिश करून त्यांना काही याच्यातून मार्ग बाहेर मिळणार नाही असं मला वाटतंय. सर, गेल्या काही दिवसांपासून निवडून आलेल्या खासदारांनी पक्ष बदलण्याची घटना वारंवार होती आहे. अशा संदर्भात एखाद्या खासदाराला त्या जनतेने निवडून दिलं असेल तर त्यांनी पक्षांतर केल्यावर राईट टू रिकॉल प्रत्यक्षात यावा का, किंवा या संदर्भात काही विशेष तरतुदी करायची गरज आपल्याला कायदेतज्ञ या नात्याने वाटते का? याच्याबद्दल आपल्याला मी हे सांगू इच्छितो की ह्या तुमचं हे राईट टू रिकॉल आहे ते त्या मानाने खूप कठीण पोझिशन आहे, कारण त्याच्याकरता आपल्याला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट मध्ये देखील बदल करावा लागेल, घटनेत देखील बदल करावा लागेल, 10th शेड्यूल मध्ये तर करावाच लागेल. पण त्या क्रियेपेक्षा दुसरी एक क्रिया सुरू झालेली आहे. याच्याबद्दल फारशी माहिती आलेली नाही किंवा पेपरमध्ये किंवा चॅनेल्सनी देखील फारशी याला इम्पॉर्टन्स दिला नाही म्हणा, किंवा जी काही वस्तुस्थिती असेल. माननीय स्पीकर साहेबांनी लोकसभेच्या एक कमिटी गठीत केलेली आहे राज्यांच्या स्पीकर्सची. त्याच्यात महाराष्ट्राचे स्पीकर माननीय नार्वेकरजी हे चेअरमन आहेत आणि त्यांच्या हाताखाली 4 दुसऱ्या स्पीकर्स, 3 दुसरे स्पीकर्स आहेत. ओडिसाचे स्पीकर आहेत, कर्नाटकाचे स्पीकर आहेत आणि मला वाटतं त्रिपुराचे स्पीकर आहेत. हे त्यांच्या बरोबर मणिपूर किंवा त्रिपुरा तिथले स्पीकर आहेत. अशी एक कमिटी गठीत झालेली आहे. त्यांना हेच संशोधन करायला सांगितलंय की 10th शेड्यूल मध्ये हे जे क्रॉसिंग ऑफ द फ्लोअर होतं त्याच्या काहीतरी इलाज करण्याकरता स्पेसिफिक रेकमेंडेशन्स करा. त्या स्पीकर्सच्या मीटिंग्स झालेल्या आहेत. त्या स्पीकर्सनी लीगल एक्सपर्ट्सना पाचारण दिलेलं आहे. लीगल एक्सपर्ट्सचे व्ह्यूज ते ऐकून घेत आहेत आणि त्या बेसिसवर या कमिटीचं रेकमेंडेशन लोकसभेच्या स्पीकरकडे सदर केले जाईल. ते मिळाल्यानंतर जर स्पीकरना वाटलं तर ते स्पीकर या रेकमेंडेशन्सचं स्वरूप घटनात्मक दुरुस्तीत करण्याकरता रुलिंग पार्टीला रिक्वेस्ट करू शकतील किंवा दुसऱ्या कुठल्या तरी पद्धतीने डिफेक्शनच्या बद्दलचा लॉ आणू शकतील. ही क्रिया सुरू झालेली आहे. आता ही क्रिया निश्चितपणे फ्रक्टिफाय होईल का नाही होणार हे मी सांगू शकत नाही. आपण पॉझिटिव्ह विचार करायचा म्हटला तर असं म्हणू शकतो की हे जर खरोखर सार्थक झालं किंवा ही क्रिया पूर्तीस गेली तर आपल्याला हे बदल करता येतील आणि या बदलांमुळे हे डिफेक्शनचा जो प्रकार आहे त्याच्यावर अंकुश आणता येईल. पण ह्या क्रियेत काय रेकमेंडेशन होईल ते कितपत पॉसिबल करेल डिफेक्शन थांबवायला हे फक्त ते रेकमेंडेशन झाल्यानंतरच त्याच्याबद्दलची डिबेट होऊ शकेल. पण आपल्याला हवं तर याबद्दलचे जास्तीचे प्रश्न आपण महाराष्ट्राच्या माननीय सभापतींना विचारू शकता, स्पीकरना विचारू शकता. ते आपल्याला याबद्दलची करंट परिस्थिती काय आहे याची कल्पना देऊ शकतील. या शिफारसींबद्दल आपण निश्चितपणे पुढेही विचारत राहू. पुढारीच्या दर्शकांशी आपण जो संवाद साधलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.